नमस्कार लाडक्या बहिणींनो. बघा, आता ज्या लाडक्या बहिणींचे हप्ते वगैरे स्थगित होते आणि ज्यांचे राहिलेले आहेत आणि आणखीन त्यानंतर मग आता काय झालेलं आहे, हप्ता पडण्यास सुरुवात झालेली आहे. जो हप्ता पडला आहे तो कोणत्या महिन्याचा आहे, काय महिन्याचा आहे, आपण आता काय करणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. नवनवीन जी माहिती आहे ती आपल्यापर्यंत पोहोचण्यास काय होईल, सोपी जाईल आणि पोहोचन. ठीक आहे. बघा, आता जो हप्ता पडलेला आहे आजपासून म्हणजे पडण्यास सुरुवात झालेली आहे. तो आहे जानेवारीचा 1500 रुपयाचा हप्ता. पात्र लाभार्थी ज्या महिला आहेत ना, त्यांच्या खात्यामध्ये काय झालेला आहे, हा हप्ता वर्ग केला गेलेला आहे. कारण ज्यांना पाठीमागचा हप्ता आला होता त्यांना ह्याही हप्ता काय झालेला आहे त्यांच्या खात्यामध्ये वर्ग केलेला आहे. आणि काही लाडक्या बहिणींची काही कारणास्तव काय झाली होती, KYCमध्ये चूक झाली होती आणि त्यानंतर त्यांना काही दिवस काय केलेले आहेत, वाढवून दिलेले आहेत त्यामध्ये चेंजेस बदल करण्यासाठी आणि अद्याप ते दिवस चालू आहेत. पण असं झालेलं आहे की ज्यांना काही दुरुस्ती करण्यासाठी आहे की नाही ऑप्शन चुकले होते अशांसाठी, पण त्यांनी KYC प्रक्रिया पूर्ण केली तरी पण त्यांना काय झालेलं आहे, हप्ता ह्या वेळेचा पडलेला नाही, स्थगित झालेला आहे. पण त्यांनी जरी KYCची प्रक्रिया किंवा मग ती दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, पण त्यांचं व्हेरिफिकेशन झालेलं नाही. जोपर्यंत त्यांच्या अकाउंटचं व्हेरिफिकेशन होत नाही फॉर्मचं, तोपर्यंत त्यांचा हप्ता मंजूर होणार नाही. हे त्यांनी लक्षात ठेवायचं आहे. कारण जोपर्यंत तुमचा फॉर्म पूर्ण पाहिला जात नाही, चेक केला जात नाही, तोपर्यंत तुम्हाला हप्त्याची प्रक्रिया पार पाडली जात नाही. तिथून पुढं तुमचा फॉर्म अप्रूव्हल केला जाईल आणि पेमेंटकडे पाठवून दिला जाईल. म्हणजे तिथून पुढं मग तुमचे पेमेंट सुरळीत चालू होतील. ज्यांचे स्थगित आहे त्यांचे, आणि ज्यांचे रेग्युलरवाले आहेत त्यांचा जानेवारीचा हप्ता काय झालेला आहे, रेग्युलर जो 1500 रुपयाचा, तो लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये काय झालेला आहे, पडण्यास सुरुवात झालेली आहे. आणि जवळपास आता कालही 23 तारीख, आज 24 आहे. ह्या 2 दिवसामध्ये पूर्ण लाडक्या बहिणीच्या खात्यावर जो 1500 रुपयाची जी रक्कम आहे ती पूर्णची पूर्ण वर्ग केली जाणार आहे. जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्याच खात्यावर, पाठीमागच्या वेळेस त्यांना 1500 रुपये आले, ह्याही वेळेस त्यांना काय झालेले आहेत, पैसे आलेले आहेत आणि चालूच राहणार आहे. आता ज्यांचं चुकीचं ऑप्शन निवडल्या कारणानं हप्ते स्थगित होते त्यांच्यासाठी एक दिलासा म्हणजे त्यांनी काय करायचं आहे, चूक दुरुस्ती करायचं ऑप्शन त्यांना दिलेलं आहे. ते दिल्यानंतर काही कालावधीमध्ये थांबावं लागेल, कारण त्यांचा फॉर्म अप्रूव्हल होण्यासाठी गेलेला असतो महिला व बालविकास विभागाकडं. मग तिथं अप्रूव्हल केली जाते, दिली जाते आणि अप्रूव्हल दिल्यानंतर मग परत त्यांची काय झाली जाते, व्हेरिफिकेशन झालं जातं, छाननी केली जाते. मग जे पात्रता निकष आहेत आहे का नाही, जे शासनाने जे नियम लावून दिलेले आहेत त्या नियमामध्ये तो फॉर्म बसतोय का, ती महिला बसते का, तुमची 4 व्हीलर असेल, त्यानंतर इन्कम टॅक्स धारक असतील, आणखीन अनेक जे नियम लावलेले आहेत त्या नियमामध्ये बसत आहेत का. जर बसत असेल तर तुमचे हप्ते काय होणार आहेत, चालूच राहणार आहेत. अप्रूव्हल झाल्यानंतर मग तुमचे हप्ते अविरत चालू राहतील, बंद होणार नाही. एक वेळेसच आता हे काय केलेलं आहे, तुम्हाला चान्स दिलेला आहे. आणि ज्यांची नवीनच KYC बाकी आहे त्यांना चान्स दिलेला नाही, फक्त दुरुस्तीवाल्याला हा चान्स आलेला आहे. असल्या कारणानं त्या महिलांना काय होणार आहे, दिलासा आहे असं म्हणावं लागेल. आणि ज्यांनी पहिल्यापासून KYCची प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांच्यासाठी आणखीन काही नवीन अपडेट वगैरे आलं नाही. आणि जरी आलं तरी मग आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत काय केलं जाईल, ते पोहोचलं जाईल. पण तोपर्यंत ज्यांची दुरुस्तीची काही अडचण होती तर त्यांनी काय करायचं आहे, ज्या महिलांनी दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे. आता सध्या दुरुस्तीची प्रक्रिया चालू आहे आणि जानेवारीचा हप्ता हे आजपासून त्यांच्यावर खात्यावर वर्ग केलेला आहे आणि बऱ्याच लाडक्या बहिणींना तो हप्ता मिळालेला आहे. आणि काही लाडक्या बहिणींना ज्या पात्र लाभार्थी आहेत त्यांना आज दिवसातून काय होणार आहे, हप्ता त्यांच्या खात्यावर बँक अकाउंटवर महाडीबीटी थ्रू काय होणार आहे, जमा होणार आहे. त्यामुळं मग त्यांनी काळजी वगैरे करायची गरज नाही. हप्ता सुरळीत काय झालेला आहे, पडलेला आहे. ज्यांची KYC, ज्यांचा फॉर्म अप्रूव्हल झालेला आहे, ज्यांना काहीच अडचण नाही, ज्या महिला पात्रता निकषमध्ये बसत आहेत, जे शासनाने लावून दिलेले पात्रता निकष आहेत ना त्यामध्ये, आणि त्याच्यामुळं मग त्या महिलांना काही अडचण नाही हप्ता येण्यास. त्यांच्या सुरळीत हप्ता त्यांच्या खात्यावर वर्ग केलेला आहे, पडलेला
आहे. धन्यवाद.